नातीच्या हक्कानं भरवलेस, पण या नात्यांवर या घरांवर हक्क कुठे राहिलाय माझा? असं का म्हणताय आजी? माझी भुवी इतकी वाईट आहे का ग? का तिची कुठली बी गोष्ट या घराला नकोशी झाली आहे? ती तुझ्याशी रागानं वागली असेल, जावई बापूंशी कशी बी वागली असेल, पण असं होत नाही ना की ती या घरासाठी झिजलीच नाही ना. मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी रक्ताचं पाणी करताना. मान्य आहे ती बी चुकली असेल, म्हणजे तिच्यामुळं माणसं बी दुखावली असतील, पण टाळी एका हातानं वाजत नाही ना. माझी भुवी एकटीच दोषी का? हा कुठला न्याय? अगं तिनं या घरासाठी जे काही केलं ना ते निर्मळ मनानं केलंय, पण मग तुम्ही समजे तिचं या घरातलं अस्तित्वच मिटवायला निघाले. आजी अहो असं काहीच नाही, त्यांचं अस्तित्व कोणीच मिटवत नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की त्या परत याव्यात. समद्या ना सगळ्यांना. जावई बापूसनी बी. तुझ्या या शांततेचंच उत्तर मिळालं बघ मला. म्हणलं नव टाळी एका हातानं वाजत नाही, ह्योच तो दुसरा हात. भुवीनं जे काय त्यांच्या सोबत केलं त्याचा पश्चाताप म्हणून मी स्वतः त्यांची उठबस केली. आणि त्यांच्या आजारपणाचं कारण फक्त भुवी नाही आहे, ते स्वतः बी आहेत. त्यांना जगायची इच्छाच नव्हती, पण तरी बी भुवीनं औषध पाणी केलं, उपास तपास केले. पण बरं झाल्यावर काय केलं त्याने? तिलाच घराबाहेर काढलं. आजी तुम्हाला काय त्रास होतोय ते मी समजून घेऊ शकते, पण तुम्हाला भुवनेश्वरी मॅडम नाहीत म्हणून जेवढा त्रास होतोय ना तेवढाच त्रास आम्हालाही होतोय. अहो अधिपतींचं तर चित्त नाहीये थाऱ्यावर, बघताय ना तुम्ही. किती उशीर बाळ? माफी माफी. आओ उठा उठा, इथं कुठे बसताय? मालक आहेस तुम्ही? आम्ही नाही. आओ हे घर, हे वैभव, हा स्वर्ग समद तुमचा आहे. आई साहेब आमचा स्वर्ग इथं आहे. आई साहेब तुम्ही आहे म्हणताना आम्ही आहे. श्रावण बाळ हायस माझं या युगातलं. ती असं नका करू, नका करू असं. लहानपणी पण तुम्ही हेच केलं आणि आम्ही नाही जाऊ शकलो. आम्ही थांबलो, पण आता नाही थांबू शकणार. आमची जायची वेळ आली. अधिपती आम्हाला जाऊ द्या. नाही आई साहेब, घर तुमचं आहे, मी तुमचं आहे, सगळं तुमचं आहे. आम्हाला सगळ्यांना सोडून कुठे चाललं तुम्ही? तुम्हाला कुठे नाही जाऊ देणार. तुम्ही थांबा. कोणीकडे आहे साहेब? एकटं एकटं वाटायला बोलय. म्हणताना म्हणलं तुम्हाला तर माहित आहे एकटेपणाची मला किती भीती वाटते ती. सगळंच माहित आहे तुम्हाला, तरी बी सोडून गेलाय सा. तुम्हाला आठवतं काय लहानपणी तिकडं खाली त्या विहिरीजवळच्या शेताच्या इथे लपंडाव खेळत होतो. तुम्ही आणि मीच होतो. आम्ही लपून बसलो त्या गवताच्या ह्याच्यात, कणगीत लपून बसलो बराच वेळ. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, मग मात्र तुमचा चेहरा व्हायला कावरा बावरा. मी त्या फटीतनं बघत होतो त्या कणगीच्या. तुमचा चेहरा म्हणजे असा एरबाडल्याने करत होता तुम्ही. मला अजून आठवते बरं काय, मावळणाऱ्या सूर्यासंग मावळत जाणारा तुमचा चेहरा. नंतर तुम्ही अख्खा गाव गोळा केला होता शेतात. अधिपतींना शोधा, अधिपती. मी बघतो फटीतनं. नंतर मात्र रडायला लागला तुम्ही. हा रडून तुमचे डोळे झाले लाल बुंद. तुम्ही जसं रडायला आलं तसं मला बी यायला लागलं रडू आतनं. मग मला वाज झाला बाबा, खेळ वाज झालं. तशी उडी मारली मी कणगीतनं बाहेर. जसं मी तुम्हाला दिसलो तशी तुम्ही जी मिठी मारली का.
अजून आठवते ती मिठी अशी मारली होती तुम्ही. कवाच लांब न जाण्यासाठी मिठी मारली होती. मग आज कसं काय सोडून गेलाय तुम्ही आई साहेब? हा, आज का असं दूर लुटले आम्हाला? सांगा की ये सूर्या बाबा, तू तर सांग. तू तर तेव्हा बी साक्षीदार होतास, आज बी आहेस, सगळीकडे असतोस. तुला माहित आहे कुठला माणूस कोणीकडे आहे. तू तर सांग, आमचा निरोप सांग आई साहेबांनी म्हणावं. अधिपतीला एकटा पडलाय, त्याला काय सुधारणा झाले. तू फक्त निरोप सांगून बघ आई साहेब पळ देतात का नाही बघ. आई साहेब एक ना दोन किती गोष्टी हो. प्रत्येक वेळी तुमची आठवण येते हो. तो प्रॉब्लेम आहे, प्रत्येकच वेळी तुमची आठवण येते. छोट्या छोट्या गोष्टी, फॅक्टरीत गेलं साधं मशीन बघितलं तरी निर्जीव गोष्टीवर बी माया करावी, त्याला बी जीव लावावा, तुमची शिकवण. हा, माणसात मिसळावं, तुमची शिकवण. पाहुणेपोळीत मिसळावं, गोताळा वाढवावा, मित्रमंडळी, गोरगरिबावर माया करावी, कामगारांनी धरून ठेवावं, सगळी तुमची शिकवण. तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही माणसात मिसळायला शिकलो. आणि आता सगळी माणसं आहेत आजूबाजूला, तुम्ही आम्हाला एकटं करून कुठे निघून गेलाय सा? आई साहेब असं करते तुम्ही? हा, असं एकट्याच बडबडाची सवय बी तुमच्याचमुळे लागली म्हणा. सगळ्याशी बोलायचं ना, पानाशी, फुलाशी, सूर्याशी, ढगाशी, चंद्राशी, सगळ्याशी बोलायचं, तुमची शिकवण. अजून मला खरं तर भ्या वाटायला माहिती आहे काय. मी कोणाला बोलत नाही, मला खरंच भ्या वाटते. मला काय वाटते माहिती आहे काय साहेब, माझा ज्या वस्तूवर, ज्या व्यक्तीवर माझा जीव जडतोय का नाही, मला जी गोष्ट मनापासून आवडते का नाही, ती गोष्ट आयुष्यात माझ्यापासून दूर जाते. मला शाप आहे का काय मला कळत नाही. माझी आई बी गेली जन्म देऊन मला. आता येऊन बसल्या घरात आणि म्हणते मला आई म्हणा. त्यांना आम्ही कोणीच विसरलो नाहीये. पण इसराल की हळूहळू. अधिपती जसा चारुलताबाईंना इसरला होता, तसा भुवीला बी इसराल की तुम्ही. हे कधीच शक्य नाही आजी. तुम्ही आणि भुवनेश्वरी मॅडमनी संस्कार केलेत ना, त्यांच्यावर माणसं जोडायची असतात, तोडायची नसतात. असं कसं करतील ते? असं कसे विसरतील? अधिपतींच्या मनातलं भुवनेश्वरी मॅडमचं स्थान कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तसं होणार असतं तर त्यांनी भुवनेश्वरी मॅडम भेटण्याची उमेद सोडून दिली असती. नशिबावर सोडून मोकळे झाले असते ते. पण आई म्हणताना मला बी भ्या वाटते की चारुलताबाईंमुळं अधिपत्नी माझ्यापासनं, भूमीपासनं दूर जाईल की. आजी, तुम्ही असा विचार करा, जसं तुमचं आईचं मन आहे तसंच त्यांचंही आहे. जसं तुमचा जीव तुटतोय तसंच त्यांना काय वाटत असेल? त्यांचा पोटचा गोळा त्यांच्या समोर असताना त्यांना नाकारतोय, त्यांना त्रास होत नसेल का? म्हणून म्हणते आजी, जर हे सगळं थांबवायचं असेल, घरात सलोखा तयार करायचा असेल, तर तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. तुम्हीच असा विचार करून बसला तर कसं होईल? घर घरातल्याच लोकांनी सावरायचं असतं ना. चला, खाऊन घ्या आता. अहो ती अधिपतीची राणी म्हणून एवढ्या कौतुकाने ती सायकल ठेवली होती बरं काय जपून. नाही का मास्तरीन बाईसनी घेऊन आलतो जंगलात ना, त्या सायकलीवर बसून. तिच्या संग बी असंच बोलायचो मी येड्यावाने. तिच्यावर बी असाच जीव जडला होता. तिचा बी उठला बाजार कोणीकडे गेली. प्रत्येक गोष्ट. आणि आता मला सगळ्यात जास्त भीती काय वाटायला माहिती आहे का आई साहेब? तुमच्यानंतर या जगात मला सगळ्यात जास्त जवळचं कोणी असेल तर मास्तरीन बाई. त्या पण माझ्यापासून लांब जातात का काय? आता खरं तर तुम्ही नाही म्हटल्यावर मला त्यांचाच खांदा होता. त्या खांद्यावर डोकं ठेवून मी मन मोकळ केलं असतं, जरा हलका झाला असतो.
पण आहे की नाही, मजा काय झाल्या माहिती आहे का? मजा ऐकायला नव, मजा अशी झाल्या की तिची आमची आई म्हणायची खरी जन्मदात्री असं त्यांचं म्हणणं. चारुलता मॅडम त्या आल्यापासून मास्तरीनबाई त्यांचीच भाषा बोलायला लागल्यात, काही वेगळंच वागायला लागल्यात. मला सारखी अशी भीती वाटते की त्या आता काही लांब जातात काय काय माझ्यापासून. मग काही जगण्याला अर्थ नाही हो. तुम्ही नाही मास्तरीनबाई, मग आता काय जगून काय करता? मी काय कोणाला दाखवत नाही, पण मला लय भ्या वाटायला लागले. आतून तुम्ही या, माझं हातपाय लटलट कापतात. कोण नसली तुम्ही या, तुम्हाला परत एकदा मिठी मारायचे तुमच्या कुशीत का नाही. पुस्तकं खुपसून मला मला रडून घ्यायचंय पोटभर. खरंच घे, मनात सगळं साठलेलं का नाही, बडा 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 एकदम बाहेर आलं का नाही यायचंय. मग जरा माणसात येईन मी. आता काय माणसातच नाही मी. तुम्ही या, परत तुम्हाला मिठी मारायची आहे जशी लहानपणी मारली होती का नाही, त्या कणगीतनं बाहेर येऊन दम उडी मारून तुम्हाला मिठी मारली होती का नाही, कधीच न सोडण्यासाठी तशी मिठी मारायची. तुम्ही या. तुम्ही तर म्हणताय अधिपती जग जिंकून या. तुम्ही गेल्यापासून आमचं जगच हरवले. आमचं जग द्या आईसाहेब, आम्हाला आमचं जग परत द्या तेवढं. बरं आलं स्वागताला. मेन माणूस तर झालं नाही. आईसाहेब कोणीकडे आहे? आईसाहेब, मला सांग, आईसाहेब आलत्या का इथं? नव्हत्या आल्या. इथे बी नव्हत्या आल्या? नव्हत्या. कुठं बघितलंय का तुम्ही? अच्छा, आईसाहेब आहे, त्यांचा फोन विकायला लागेल जरा. नीट तर बघा तर. नाही नाही बरं. बाबा, झोपला नाही तुम्ही अजून? नाही ग, झोप लागत नाहीये मला. चारूचं काय? ती बरी आहे ना? तिला झोप लागली आहे का? हो, मी आत्ता तिकडूनच येते. तू बोललीस ना तिच्याशी? फार वाईट वाटून घेतलेलं नाही ना तिने? थोडासा स्ट्रेस आहे त्यांना, पण मी बोलली आहे त्यांच्याशी. अक्षरा, तू आहेस म्हणून किती बरं आहे. मी इतक्यांदा विचार करतो, मी तिच्याशी मोकळेपणानं बोलायचा प्रयत्न पण करतो, पण मला कळत नाही अक्षरा. समहाऊ आधीसारखे कम्फर्टेबल नाही आहोत आम्ही अजून. साहजिक आहे बाबा. अक्षरा, मी तुला म्हटलं ना, आम्ही इतके बोलायचो आधी, म्हणजे आमच्या गप्पा थांबायच्या नाहीत, वेळेचं भान राहायचं नाही आणि आम्हाला विषय पुरायचे नाहीत. म्हणजे वाचलेली पुस्तकं, ऐकलेली गाणी, बघितलेले सिनेमे, कविता, गझला, काय सांगू तुला. आणि आता असं होतंय की 1-2 वाक्यात विषय संपतायत आमचे. पुढे काय बोलायचं तिलाही कळत नाही, मलाही कळत नाही. अहो बाबा, साहजिक आहे, तुम्ही इतक्या वर्षांनी भेटताय. एका अर्थी नव्यानंच सुरुवात होती ना तुमची. खरंय. म्हणजे एकीकडे मला असंही वाटतं आणि दुसरीकडे तू म्हणतेस तेही खरं वाटतं की इतक्या वर्षांनी ती आली आहे तर तिला थोडं सेटल व्हायला वेळ मिळायला पाहिजे. ती अजून नीट रुळली नाही आहे आपल्या घरात. तिच्यावर आणखी प्रेशर कशाला. आणि त्यात ती आल्यापासून रोज घरात काहीतरी वाद होत आहेत, भांडणं होत आहेत. हे सगळं तिच्याच समोर घडतंय. तिला चुकून असं नको वाटायला की आपण कुठून आलो या घरात परत. हो बाबा, काय बोलताय तुम्ही? असं नाही वाटणार त्यांना. तू म्हणतेस तर नसेल वाटत. काय, माझ्यापेक्षा आता तू जास्त ओळखतेस तिला. तुम्हा दोघींचं बॉन्डिंग चांगलं आहे. पण म्हणून अक्षरा, तू तिच्याशी बोलत राहा, तिला कम्फर्टेबल फील करून देत राहा. बाबा, तुम्ही नका काळजी करू, मी बोलतेय त्यांच्याशी. आणि त्यांचे विचार पण थोडे वेगळे आहेत ना, त्यामुळे या सगळ्या गोष्टींनी त्या डिस्टर्ब तर होतीलच, पण ते हळूहळू समजून घेतील, मला खात्री आहे. बरं, तुम्ही आता झोपा बाबा. उद्या महाआरतीचा सोहळा आहे, आपल्याला जायचं आहे. लक्षात आहे ना? हो. अरे अक्षरा, बरी आठवण करून दिलीस. मला त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायचं होतं. माझं एक काम आहे तुझ्याकडे. बोला ना. माझी अशी इच्छा होती की उद्या महाआरतीच्या सोहळ्यामध्ये चारूने एखादा दागिना घालावा. आणि काय की मला दागिन्यातलं काहीच कळत नाही, तर ते तुला सांगायचं होतं. बाबा, किती छान. काय घ्यायचा विचार आहे? पण मला काहीच नाही माहिती, म्हणून तर तुझ्याकडे काम आहे म्हटलं ना. तूच ठरव, तूच काहीतरी घे आणि तूच तिला दे. मी मी कशाला? तुम्ही ठरवा ना, त्यांना बरं वाटेल. नाही अक्षर, काय, एक तर मला त्यातलं कळत नाही काही, आणि दुसरी गोष्ट मी तुला म्हटलं ना, आम्ही अजून तेवढे मोकळे झालेलो नाही. आणि पुन्हा त्यात तिला तशी दागिन्याची आवड नाही आहे, तर मी दिलेलं तिला आवडेल की नाही मला माहिती नाही. तुझं कसं आहे, तू दिलंस तर ती घेईल नक्की.
चालेल बाबा, मी काहीतरी छान घेऊन येईन. अक्षरा, थँक्यू सो मच. तुझा केवढा मोठा आधार आहे मला. बाबा काय बोलताय? खरंच आहे. उचल की फोन चंचे. चंचे 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 फोन उचल ग. अगं तू काय अशी करायली? काय जीव चाललाय? कशापाई एवढं फोन करायले? तू एवढ्या रातच्याला कुठे होतीस बाहेर? किती वाजलेत बघ जरा. बिजी होते म्या. कुठे बिझी होतीस का तू? आता मी ठरवलंय ना व, त्याच्यातच बिजी होते. म्हणजे मम्मी, आता मी ठरवलंय ना व, अधिपतीची वाट लावायची आहे, त्याचीच तयारी चालू आहे. ऐक आता. अगं एवढ्यांदा तोंडावर आपटलीस तू, तरी बी अक्कल आली नाही तुला? मम्मी, तुला इंग्रजी म्हण माहितीये का? ट्राय ट्राय बट नेवर क्राय. काय काय नाही क्राय. ते जाऊ दे ग, तुला मी म्हणीनंतर शिकवती. तू मला सांग आधी फोन का करत होती एवढे? अगं चंचे, तू इकडे नव्हतीस का नाही? तर लई मोठा राडा झालाय. चारूबाईंची चांगलीच जिरवली. काय केलंस काय तू? म्या काय बी केलं नाही. जे काय केलं ते तिनंच केलंय. म्या फक्त तिला फळं भोगायला लावल्यात. म्हणजे काय बोललीस काय? म्या कशाला काय बोलाय जात्या? आपण डायरेक्ट काय बी करायचं नाही. म्या अधिपतीचे कान भरले. अधिपतीने जाऊन तिला जे काय ऐकवलंय का नाही, लई उड्या मारत होती ना. मग म्या या घरची सून हाय, म्या ह्याव हाय, म्या त्याव हाय. ताईनं घालून दिलेली परंपरा बदलाय निघाली होती ना. मग अधिपतीने जे काय फैलावर घेतलंय का नाही, तिला गप्पच झाली. बाळ, आज पालखी सोहळा आहे ना व, हा म्हणताना पूजा ठेवली आहे घरात. बरोबर. जा, पाया पडा देवीच्या. अहो माझ्या नाही, देवीच्या पाया पडा. आईसाहेब, तुम्हीच माझा देव आहे, माझा देव आहे. तुमच्या वडिलांनी आम्हाला या घरच्या लक्ष्मीचा मान कधीही दिला नाही. आई स्वतःहून घराबाहेर नाही पडली. तिच्या हाताला धरून हाकललंय तिला घराबाहेर. काय करतायस हे? जे खूप आधी करायला हवं होतं ते करतोय मी. आई, निघ इथून, निघ. आणि अजिबात तमाशा करायचा नाहीये. मुकाट्यानं चालती हो. चालती हो माझ्या घरातून. पुन्हा तोंड दाखवायचं नाही मला, आणि या घरात परत पाऊल टाकायचं नाही. झोपलात पण? खरं सांगा, जागे आहात ना? नाराज आहात का माझ्यावर? नाही, काय नाही. अधिपती, मला माहिती आहे घरातलं वातावरण ठीक नाहीये. तुम्हाला भुवनेश्वरी मॅडमची आठवण येते, साहजिक आहे. पण आपल्या समोर जे आहे त्याच्यापासून पळून जाण्यापेक्षा त्यातून मार्ग काढला पाहिजे ना. मला माहिती आहे आई. हेच विषय नको आहेत मला. म्हणताना तर डोळे मिटले होते मी. नको आहेत हे विषय. डोळे मिटून घेतले तरी ह्या गोष्टींकडे कानाडोळा करून कसं चालेल सांगा बरं मला. अहो, नात्यात जे तणाव निर्माण झाले ते जर रबरासारखे अजूनच ताणले तर तुटतील हो नाती. कोणीतरी रबर सेल सोडायला हवा ना. मी काय रबर धरलेला नाहीच आहे. मी सोडूनच दिलं. मी हातच लावलेला नाही. तर
तुम्हालाच वाटतं हे रबर नातं बी तुम्ही स्वीकारावं? माझी काय चूक आहे त्यामध्ये? घरातलं वातावरण चांगलं राहावं म्हणूनच प्रयत्न करते ना मी काही जबरदस्तीनं तुम्हाला नातं स्वीकारायला नाही सांगत आहे. मी तुम्हाला म्हटलं पण तुम्हाला जेव्हा पटेल तेव्हा स्वीकारा. आणि नसलच स्वीकारायचं तर तुमची मर्जी. पण तुम्हीच म्हटलात ना तुम्हाला आवडतं माणसं जोडायला म्हणून सांगत होते मी. तुम्हाला नसेल आवडत तर इथून पुढे कधीच नाही सांगणार आहे नातं स्वीकारायला, किती वाटत असलं तरी. खरं सांगताय? माणसं जोडायला आम्हाला आईसाहेबांनी शिकवलं. आता ज्या माणसामुळे आम्ही आईसाहेबांपासूनच लांब जाणार असू ते नातं जोडायला मन नाही म्हणते. सॉरी अधिपती, मला जबरदस्ती नाही करायची तुमच्यावर हे नातं स्वीकारा म्हणून. कारण मला माहिती आहे कुठल्याही नात्यावर जबरदस्ती केली ना की नाते टिकतं न जगतं. आपलं नातं जगल का? तुम्ही पुढे सोडून तर देणार नाही ना आम्हाला?